नमस्कार विद्यार्थी मित्र हो, झोका घे वरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी तुम्हा सर्व विद्यार्थी वर्गाचं सहर्ष स्वागत करते. सो स्टुडंट्स, विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट्स स्टडी द वर्कशॉप ऑफ द पोएम 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. सो स्टार्टिंग द वर्कशॉप. Question 1. Pick out from the poem all words related to ship. Make a list of them in a word register. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तुम्हाला शिप या शब्दाशी संदर्भातील असे काही शब्द लिहायचे पाठातनं शोधून आणि त्याची एक लिस्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी पोर्ट दिलेला आहे. यू कॅन राईट शिप, डेक, वेसल्स अँड सो ऑन. यू कॅन फाइंड आउट थ्रू द पोएम. तर शिप या शब्दाचे रिलेटेड तुम्हाला काही शब्द लिहायचे आहेत फ्रॉम द पोएम. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन इज रीड द पोएम अगेन अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्ही ही कविता पुन्हा एकदा वाचायची आहे आणि तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे. फर्स्ट सेंटेन्स इज द कॅप्टन लाईज ऑन द डेक. जो कॅप्टन डेकवर पडलेला आहे तो कसा आहे? फॉलन कोल्ड अँड डेड. फॉलन कोल्ड अँड डेड. द फॉलन कोल्ड अँड डेड हे स्टेटमेंट ही शब्द भरून तुम्हाला स्टेटमेंट कम्प्लीट करायचं आहे. सेकंड, द कॅप्टन डझंट आन्सर ॲज. तो आन्सर्स देत नाही म्हणजे त्याची अवस्था कशी आहे? हिज लिप्स आर पेल अँड स्टिल. यू हॅव टू फील हिज लिप्स आर पेल अँड स्टिल. थर्ड स्टेटमेंट इज कॅप्टन डज नॉट फील एनिथिंग. कॅप्टन डज नॉट फील एनिथिंग. त्याला काहीच फील का होत नाहीये? बिकॉज ही इज डेड अँड हॅज नो पल्स ऑर अ विल. इट इज गिवन इन द पोएम. So like that you can complete the statement with the help of the poem. Next question is the poem has a direct reference to the assassination of President Abraham Lincoln on 15th April 1865 after the Civil War was won. Match the symbols or images in columns A with what they refer to in column B. मी तुम्हाला पाठाच्या एक्सप्लेनेशनच्या वेळी सांगितलेलंच आहे की ही एक ॲसॅनेशन म्हणजे हत्या केलेली आहे. विश्वासघाताने जो आपण हत्या करतो त्याला ॲसॅनेशन म्हणतात. ते प्रेसिडेंट अब्राहम लिंकन यांची जी हत्या झाली होती तर त्यावर आधारित त्याच्याबद्दलचं एक दुःख व्यक्त करणारी ही पोएम आहे आणि ही 1865 मध्येच झाली होती आफ्टर द सिव्हिल वॉर वॉज ओन. तर आपल्याला काही सिम्बॉल्स आणि इमेजेस ए कॉलममध्ये दिलेले आहेत. काही सिम्बॉल्स अँड इमेजेस या घटनेच्या संदर्भातले आणि त्या संदर्भातल्या घटना म्हणजे व्हॉट दे रेफर टू हे आपल्याला बी कॉलममध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला योग्य इमेजेस समोर योग्य घटना अशी ती मॅच द पेयर्स करायचे आहेत. सो आय विल रीड फर्स्ट ऑफ ऑल ए कॉलम द शिप, द फिअरफुल ट्रिप ऑर वॉयेज. थर्ड द पोर्ट. फोर्थ द बेल्स रिंगिंग. फिफ्थ captain. 6 anchors safe, and 7th one no pulse nor will. And the column B, A victory in a war, B the president of USA, C United States of America, D lifeless or a dead, E the deathly civil war, F celebrating victory, and G peace after winning the war. So images are here in the A column. So what is the first image? The ship. So obviously ship ची कंपेअर मी तुम्हाला पोएम एक्सप्लेन करताना सांगितलं होतं. शिप इज कम्पेअर टू द अमेरिका. सो आन्सर विल बी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सेकंड, द फिअरफुल ट्रिप ऑर वॉयेज म्हणजे अतिशय भीतीदायक असा खडतर असा प्रवास. तर त्याची तुलना म्हणजे हा असा प्रवास कसा असेल तर डेथली सिव्हिल वॉर म्हणजे ते जे अमेरिकेचं जे सिव्हिल वॉर झालं होतं त्याची तुलना ह्या खडतर जलप्रवासाशी केलेली आहे. द पोर्ट. आता पोर्ट म्हणजे बंदर. आता हे बंदर म्हणजे इथे आपल्या इथे ज्यावेळी ते वर्ल्ड वॉर झालं तिथे त्याचा काय रेफरन्स लागला असेल तर पीस आफ्टर विनिंग द वॉर. ज्यावेळी अमेरिका तिसरं महायुद्ध जिंकली होती त्यावेळी जो एक पीसफुलनेस होता त्या पीसची तुलना ह्या आत्ताच्या ह्या कवितेतील पोर्टशी केलेली आहे. जसा तो पोर्टवर तो शांतपणे पडलेला आहे. सो लाईक दॅट यू हॅव टू मॅच द इमेजेस विथ द व्हॉट दे रेफर टू. त्याच्या संदर्भात काय काय दिलेले आहेत स्टेटमेंट्स बी कॉलममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते मॅच करायचे आहेत. So you can go through the poem and you can complete this question. Next, fourth, the figure of speech. Apostrophe exists throughout the poem. Pick out lines where the poet directly addresses. तर आपल्याला हा याच्यामध्ये पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच एपॉस्ट्रोफी जो हा फिगर ऑफ स्पीच आहे हा जास्तीत जास्त करून थ्रू आउट द पोएम दिसतो, एक्झिस्ट आहे. तर तुम्हाला
जिथे जिथे या लाईन, ज्या लाईन्समध्ये हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे त्या लाईन तुम्हाला पिक करायच्या आहेत की जिथे पोएटने डिरेक्टली ॲड्रेस केलेला आहे, संबोधलेला आहे, डिरेक्टली प्रत्यक्षपणे संबोधलेले आहेत. अशा कुठल्या लाईन आहेत की ज्याच्यामध्ये ॲपॉस्ट्रोफी या फिगर ऑफ स्पीच आहे. तर तुम्हाला त्याचे पिक आउट द लाईन्स वेअर द पोएट डिरेक्टली ॲड्रेस तुम्हाला दिलेले आहेत मुद्दे. द डेड कॅप्टन, आता याच्यामध्ये तुम्हाला डेड कॅप्टनच्या वेळी कसं काय त्याने संबोधलेलं आहे, डायरेक्ट कुठल्या लाईनमध्ये तुम्हाला डेड कॅप्टनला संबोधलेलं आहे त्या लाईन्स तुम्हाला कळतायत. कॅप्टन अवर फिअरफुल ट्रिप इज डन, बघा तो कॅप्टनशी बोलतोय ना, कॅप्टन म्हणजे तो डायरेक्टली कॅप्टनला संबोधतोय, म्हणजे हा इथे ॲपॉस्ट्रोफी हा अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. सेकंड, हिअर कॅप्टन डिअर फादर, हा तो संबोधतोय परत, हिअर कॅप्टन डिअर फादर. सो दीज आर द लाईन्स रिगार्डिंग द डेड कॅप्टन. सेकंड, द ग्रीफ इन हिज हार्ट, त्याच्या अंतःकरणामध्ये जे दुःख आहे हे सांगताना जेव्हा त्याने डायरेक्ट संबोधलेलं आहे कुणाला, ते कसं काय सांगितलेलं आहे बघ. बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड, बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड, अँड सेकंड लाईन माय कॅप्टन डज नॉट आन्सर. तर अशा प्रकारे तुम्हाला पोयम मधल्या लाईन्स पिक करायच्या आहेत जिथे हा ॲपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच एक्झिस्ट आहे. तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत. यू कॅन गो थ्रू द पोयम अँड फाइंड आउट दीज लाईन्स. द नेक्स्ट क्वेश्चन 4B, फाइंड फ्रॉम द पोयम वन एक्झाम्पल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला काही फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत अँड यू हॅव टू फाइंड आउट द एक्झाम्पल विच आर एक्झिस्ट इन द पोयम ऑफ दिस गिवन फिगर ऑफ स्पीच. सो व्हॉट इज द फर्स्ट फिगर ऑफ स्पीच? Personification. Second, alliteration. Third, repetition. Fourth, exclamation. Next, tautology. And last one, antithesis. So you have to find out the lines. First two I am telling you. Remaining you have to find out the lines from the poem. Personification, that is the line it is given. Personification, exits or shows and ring. Exits or shows and ring. Alliteration, for you the flag is flung. So like this you have to find out the examples from the of each figure of given figure of speech from the poem. Next question is, find an answer in your own words. तर स्टुडंट्स, आत्तापर्यंतचा हा वर्कशॉपचा भाग जो तुम्हाला मी एक्सप्लेन केला तो तुम्हाला समजलाच असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि हा भाग जर तुम्हाला अधिकाधिक समजून घ्यायचा असेल तर तुम्ही परत परत हा माझा व्हिडिओ पाहत राहा. स्टे कनेक्टेड विथ झोका. थँक्यू.